ट्रॅक्टर ट्रॉलीच्या अपघात प्रकरणी प्रफुल्ल जाधव आणि संजय जाधव यांच्यावर दाखल झालेल्या सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून त्यांची निर्दोष मुक्तता झाली आहे। आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट महेंद्र महाजन यांनी न्यायालयात प्रभावीपणे बाजू मांडली। त्यामुळे जाधव बंधूंची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली। पन्हाळा तालुक्यातील तांदुळवाडी गावातील एका शेतातील ऊसतोड संपल्यानंतर ऊसतोड मजूर ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये बसून 13 मार्च 2023 रोजी ज्योतिबा देवदर्शनासाठी गेले होते। देवदर्शन करून परत येत होते। सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमाराला सादळे मादळे घाट उतरून कासारवाडी गावाजवळील मोठ्या वळणावर ट्रॅक्टरचे उजव्या बाजूचे मोठे चाक निखळून पडल्यानं ट्रॅक्टर ट्रॉलीसह खोल दरीत पडला होता। या अपघातात 25 जण जखमी तर 2 मयत झाले होते। अपघाताची नोंद शिरोली MIDC पोलीस ठाण्यात झाली होती। या प्रकरणी ट्रॅक्टर चालक प्रफुल्ल जाधव आणि ट्रॅक्टरचा मालक संजय जाधव यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। यामध्ये आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट महेंद्र महाजन यांनी न्यायालयात बाजू मांडली। ॲडव्होकेट महेंद्र महाजन यांनी या प्रकरणात न्यायालयात विस्तृत आणि प्रभावीपणे युक्तिवाद केला होता। या सुनावणीत फिर्यादी पक्षातर्फे एकूण 17 साक्षीदार तपासले गेले। त्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांची साक्ष झाली। त्यानंतर न्यायालयानं ट्रॅक्टर चालक प्रफुल्ल जाधव आणि ट्रॅक्टरचा मालक संजय जाधव या दोघांवर लावलेल्या सर्व फौजदारी आणि मोटार अपघात कलमातून निर्दोष मुक्तता केली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट महेंद्र महाजन यांनी दिली। वाहनाचं नियंत्रण सुटल्यामुळे ट्रॅक्टर हा दरीत जाऊन पडलेला होता। त्यामध्ये 2 मयत आणि एकूण जवळजवळ 16 ते 17 लोक जखमी झाली होती। 2 ट्रॉलीमध्ये ऊसतोड कामगार बसलेले होते। तर सदर अपघात हा मानवी चूक नसून हा एक इन्सिडेंटल म्हणजे घटना घडलेली होती आणि त्यामध्ये चाक तुटल्यामुळे हा अपघात झाला होता। पण शिरोली MIDC पोलीस स्टेशनमार्फत जवळजवळ तब्बल 11 कलमं लावून यामध्ये सदोष मनुष्यवधाचं कलम लावलेलं होतं आणि जे लावलेली कलमं होती आणि अपघाताचा झालेला हा प्रकार हे एकमेकाला विसंगत होती आणि यामध्ये जवळजवळ सरकारतर्फे 17 साक्षीदार तपासण्यात आले। त्यामध्ये 2 पोलीस अधिकाऱ्यांच्या साक्षी झाल्या, पंच झाले। पण सर्व ज्या साक्षी आहेत ह्या तपासामधील तफावत आणि झालेली विसंगती ह्याचा फायदा आरोपींना मिळून यामध्ये आरोपींची निर्दोष मुक्तता केलेली आहे। ॲडव्होकेट संजय शिंत्रे, संजय सरदेसाई, निशा खोत, स्वप्नील खाडे, अतुल पाटील आणि दशरथ पोवार यांचंही न्यायालयीन कामकाजकामी सहकार्य लाभलं आहे।